या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. शार्पण मुक्तीचा हा पायलट प्रोजेक्ट केवळ आलाच गावापुरते मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा प्रकल्प यशस्वी ठरल्यास राज्यातील 2 ते 2.5 लाख हेक्टर क्षेत्राला त्याचा थेट लाभ होणार आहे. त्यामुळे कोणाचे श्रेय, पद किंवा नाव यापेक्षा शेतकऱ्यांचे हित महत्त्वाचे असून सर्वांनी एकत्र येऊन हा प्रकल्प यशस्वी करावा. शासन, जलसंपदा विभाग, अधिकारी व शेतकरी यांच्या समन्वयातून हा उपक्रम राज्यात आदर्श ठरवता येईल असा विश्वास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला. शार्पण क्षेत्र सुधारणा पथदर्शी भूमिगत जर योजनेतील महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागाचा राज्यातील 226 एकर क्षेत्रातील पहिल्याच पायलट प्रोजेक्टचा शुभारंभ शिरोळ तालुक्यातील आलास येथे करण्यात आला. याप्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर बोलत होते. प्रारंभी राज्यातील पहिल्या शार्पण मुक्तीच्या पायलट प्रोजेक्टचा शुभारंभ आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. अभियंता अमरजित बिराजदार यांनी सांगितले की शासनाच्या स्पष्ट सूचनांनुसार आलास गावासाठी राज्यातील पहिल्या शार्पण मुक्ती पायलट प्रोजेक्टला मंजुरी देण्यात आली असून या प्रकल्पातून मिळणारे निष्कर्ष संपूर्ण महाराष्ट्रात राबवले जाणार आहेत. अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांसाठीही ही नवीन संकल्पना असून ते पूर्ण क्षमतेने काम करत आहेत. प्रारंभी स्वागत सरपंच सचिन दानोळे यांनी केले. यावेळी सावकार मादनाईक, जिल्हा बँकेचे उपविभागीय अधिकारी प्रभाकर मोरे, सागर दानोळे, अण्णासाहेब क्वाने, अब्दुल खवान यांची मनोगते झाली. याप्रसंगी शार्पण सुधारणा संस्था चेअरमन फजले अली पाटील, धनाजीराव जगदाळे, चांद पाशा पाटील, दादे पाशा पटेल, आनंदा कोंबे, प्रशांत अपिने, सुकुमार किनिंगे, शफी पटेल, असलम मखमल्ला, धनपाल बोरगावे, अण्णासाहेब बोरगावे, बाळासाहेब शेडबाळे, सागर दानोळे, राम मोरे, महावीर उपाध्ये, महावीर पोमाजे, आदिनाथ आरबाळे, जयपाल कुंभोजे, प्रभाकर मोरे, डॉक्टर टिग्रजे, प्रकाश मगदुम, विश्राम कोळी, मल्लाप्पा चौगुले, राजू रावण यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. टीव्ही नेक्स्ट साठी शिरोळहून सुभाष गुरव.